राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण निघालोय माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. खूप वर्षांपासून इच्छा होती वारी एक्सप्लोअर करायची अँड येस फायनली निघालोय आता वारीसाठी. आलो मध्ये थोडासा रेस्ट घ्यायला थांबलोय. घाट चढत चढत कावळा कावळगड नंतर मस्त आहे. आपली पुढे काय नजारा आहे, व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा जबरदस्त. अशी पहिली ट्रिप आहे त्यांच्यासोबत, मजा तर चालली आहे. व्ह्यू बघत बघत आलोय, भजी खायला थांबलो आता इथं. तर काय आपलं टेन्शन नाही आहे तसं, तर खायचं व्हायचं आणि मजा करायची, व्ह्यू एन्जॉय करत. बोलवलं तिथं लांब होते त्यांना. परत थांबलो इथं. मगाशी महाडवरून निघालो त्यावेळेस तर बोललेलं की आता गाडी डायरेक्ट पंढरपूरला थांबणार, पंढरपूर शिवाय गाडी कुठंच थांबणार नाही. पण मध्ये थोडस थांबलेलो, त्या घाटात फोटो काढले, व्हिडिओ घेतले. हॅलो गाईज, सो फायनली आपण पोचलोय कुठेतरी काकांच्या गावी आलोय. तिकडे आज रात्री स्टे करणार आणि उद्या अर्ली मॉर्निंग उठून जायचं आहे मंदिरात पाया पडायला पंढरपूरला. आता थोडा डोकं दुखायला लागलं, मस्त थोडा आराम करतो. आप्पा वगैरे ते लोक बाहेर जेवण वगैरे बनवतात. मी आत आलोय बेडरूममध्ये, मस्त झोपतो आता, थोडासा जेवतो आणि बघूया. आता उद्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण उद्याचं रिंगण बघायचं आहे. बघूया, होप सो. जसं ठरवलंय, जशा मनात गोष्टी आहेत तशा होतील. मे बी फर्स्ट टाइम आहे, खूप जास्त एक्सायटेड आहे बघण्यासाठी की कसं असणार आहे, काय असणार आहे ते. लेट्स सी, बघूया आता. हॅलो, आता वाजले 2, रात्रीचे 2 वाजलेत आणि आत्ता निघालोय. मे बी पहिले पालखीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर पंढरपूरला मंदिरात जायचं आहे आणि मग त्यानंतर आय गेस रिंगणसाठी घ्यायचं. असं काय काय प्लॅन केलं ह्या लोकांनी. आपले वारकरी लोक तर निघाले, दिसणार नाही आता. रामकृष्ण हरी. आता काय प्लॅन करायचं ते सांगा. आता काय करायचं ते? आता काय लोणंदला जायचं डायरेक्ट. आता लोणंदला जाणार, माऊलीच्या पालखीचं दर्शन घेणार आणि निघायचं आणि त्याच्यानंतर यायचं पंढरपूरला जायचं. चंद्रभागेत आंघोळी करणार आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार. नंतर होईलच. 2 वाजलेत आता. किती वाजता पोहोचू आपण तिथे? आता आपण जर एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपण लोणंद मध्ये पालखीला पोहोचू. ओके. आणि जर आपण 4 वाजता जर लोणंद मधून निघालो तर साधारणतः 7:30 वाजता आपण पंढरपूर मध्ये पोहोचू शकतो. ओके. 7:30 ला पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर आंघोळ अभ्यंग स्नान करून आपण 8, 8:15 ला दर्शन घेऊन आपण माघारी फिरू शकतो. आणि कुठलं आपल्याला रिंगण कुठलं घ्यायचं? आपल्याला रिंगण घ्यायला लागेल तर तरडचं रिंगण आज बहुतेक जवळजवळ तरडचं रिंगण आज होईल संध्याकाळी दुपारी 2-3 नंतर. मग ते आपल्याला भेटू शकतं. कंटाळलो रे, खूप कंटाळलो. ऍक्च्युली पहिले ते लोणंदला जायचं होतं पालखीचं दर्शन घ्यायला, पण तिकडं जाण्यापासूनचे सगळे रस्ते बंद केले, ते लोक गाडी सोडत नव्हते. आणि मग तिकडून पुढे पंढरपूरला जायचं होतं, पण मग तिकडेच रूट शोधा, कुठल्या रूटने जायचं, कुठल्या रूटने नाही जायचं, कुठे शॉर्टकट आहे का किंवा कुठला छोटासा ऑफ रोड करून जाता येईल का, हे सगळं बघत 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 खूप जास्त वेळ गेला. 2 वाजता घरातून निघालेलो, आता 5 वाजलेत. आता थेट पंढरपूरला निघालोय. काका म्हणतात अजून 1.5 ते 2 तास वगैरे लागतील पंढरपूरला जायला. मग आता असं ठरवलंय की पहिले पंढरपूरला जायचं, दर्शन घ्यायचं आणि मग तरडगावला यायचं रिंगणसाठी. चलो सो गाइस, वी आर फायनली रिच ॲट चंद्रभागा.
चंद्रभागेच्या ठिकाणी नदी किनारी आलो. आता हे लोक सगळे आंघोळ करतात, तोपर्यंत मी थोडेसे ड्रोन शॉट्स घेऊन ठेवतो. आंघोळ करून लगेच दर्शन घेण्यासाठी जायचं आहे. पाणी आलेलं आहे, खूप चालायला लागतंय. गुगल पे फोन पे मुळे ना पैसेच राहतात. माहिती देवाला मंडळी किती भेटीला आलोय म्हणजे लाईन हे तर आता तर सुरुवात झाली आहे. सकाळच्या आत्ताची 7च वाजलेत आणि आता तर लाईनवर किती आले. तर सीझन आहे, सीझन मध्ये यात्रा आहे तर ठिकठिकाणी फोटो बुक्स पण काढलेत, लावलेत, ऍक्च्युली काढलेत नाहीयेत. सोबत फोटो काढण्यासाठी बघू शकता काही इकडे फक्त पब्लिकच पब्लिक आहे, खूप जास्त गर्दी. तरी पण सकाळी लवकर आलोय, थोड्या वेळात काय इथं होईल काय माहिती. फुल गर्दीने सगळं भरून जाईल. मंदिराच्या जवळ आलो नाही, आता मुखदर्शनच घ्यायचं आहे. आपले वारकरी मस्त चालतात पुढं पुढं, त्यांच्या मागे मागे मी. चालू आहे. दर्शनासाठी पण रांग बघू शकता कुठून कुठपर्यंत लागली आहे. लाईन चालू आहे. सुद्धा किती लाईन असेल ते असेल. चला चला मुख दर्शनासाठी चित्र. गाईज मगापासून फक्त चालतोय मुख दर्शनासाठी फक्त रांग काय संपत नाहीये. असंच आपला मुखदर्शन घेऊन झालाय. काय कसं झालं? कला गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं इथं. गणपती बाप्पा चला आता ब्रेक टाइम झालाय. पप्पांच्या मित्रात ऍक्च्युअली इकडे एका ठिकाणी साखर गाव असं काहीतरी आहे, तर मग तिकडे आलोय थोडं फ्रेश वगैरे व्हायला. अवस्था तर बघू शकता, वाट लागली आपल्या गाडीची पण तसं तर वाट लागली, चेहऱ्याची पण वाट लागली. आता इकडं थोडंसं फ्रेश वगैरे होऊन ते तरडगावला रिंगणसाठी जायचं आहे. बघू आता तिथे किती गर्दी मिळते किती नाही ते. भरपूर वेळानंतर ब्रेक टाइम झालाय, मस्त गाडी झोपलेलो पंढरपूरवरून निघाल्यानंतर. मजा आली. सगळीकडे दिंड्या पालख्या चालूच आहेत पूर्ण रस्त्यामध्ये. लेट्स सी आता तिकडे रिंगणसाठी जाऊन कसं होतंय काय होतंय ते बघूया. गाडीची मस्त वन साइड लागली वाट. गाडीला पण फ्रेश करायला लागेल लवकर वाटतंय. गाईज फायनली जे रात्री 3 वाजता करणार होतो ते आता 3 वाजता करायला आलोय. पंढरपुरातून आता पालखीपाशी आलोय. ऍक्च्युली रात्री जायचं होतं पालखीपाशी, पण ते सोडलं नाही. बॅरिकेड वगैरे लावलेले त्या लोकांनी, म्हणजे पोलिसांनी, गार्ड्सनी, तर त्यावेळेस त्यांनी सोडलं नाही. तर आता आलोय पालखी जवळ, इकडून मग पुढे रिंगण. पालखी अजून 3 ते 4 किलोमीटर लांब आहे आता. म्हणजे काही संपत गाई पब्लिक संपतच नाहीये. कधीपासून वेट करतोय पालखी यायचं. पालखी अजून किती लांब आहे काय माहिती. त्यात हा ऊन संपत नाहीये, ऊन पण खूप जास्त आहे. नुसती पब्लिक.
चलो गाईस, दर्शन तर घेऊन झालंय मस्त. काय गर्दी वगैरे नव्हती एवढी. लोक गर्दी 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 बोलतायत. हा म्हणजे थोडीशी धक्काबुक्की तर आहे, पण ठीक आहे, दर्शन घेता आलं. आता आपले पप्पा आप्पा लोक कुठं आहेत त्या लोकांना शोधायचं आहे. तसं त्यांना बोललोय एका ठिकाणी याला, तिथे ते लोक येतील. आता त्यांचा वेट कर. आकाशात पक्ष्यांची संख्या वाढायला लागली आता. सगळीकडे पक्षी दिसत आहेत, डिजिटल पक्षी दिसत आहेत. चला, फायनली झालंय. तरडगावचं हे पहिलं रिंगण होतं, उभं रिंगण होतं ऍक्च्युली. पहिल्यांदा अनुभवलं आणि खूप जास्त मजा आली. एवढे डिजिटल पक्षी आकाशात उडत होते की आई शपथ. सगळ्यांपासून वाचून 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 ड्रोन उडवायला लागत होता. आता पालखी पुढे प्रस्थान झाली. आता आपण पण पुढच्या वाटचालीसाठी प्रस्थान होऊया. हॅलो, शुभ सकाळ मंडळी. सकाळ झाली, चिखलू उठला. काल पहिल्यांदा तरडगावचं उभं रिंगण एक्सप्लोअर केलं. मजा आली, खूप जास्त मजा आली. त्यानंतर माऊलींची पालखी प्रस्थान झाली पंढरीच्या दिशेने, आणि आज आत्ता सकाळी आपली पालखी प्रस्थान होते घरच्या दिशेने. चलो, ट्रिप संपली आणि कामधंद्याचे दिवस परत चालू. चला, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर.